मिळतो. कुटुंबावर प्रेम असते. व्यापार चांगला चालतो. तृतीय स्थान सप्तमेश तृतीय स्थानी असता स्त्रीमुळे भांडणात दुही मासते, कर्तबगारी वाढते, स्वभाव कोदरी होतो. चतुर्थ स्थानात सप्तमेश चतुर्थ असता स्त्री सद्गुणी उत्तम संसार करणारी अशी असते मिळते. स्थावर इष्टेतीचा लाभ होतो. पंचम स्थानात असता सप्तमेश पंचमात असता देवतेची उपासना करणारा व संतती सौख्य असणारा होतो. षष्ठी स्थानात सप्तमेश षष्ठीत असता स्त्री हेच भांडणामुळे मूळ असते. लग्नात विघ्ने येतात. सप्तमेश शुक्रयुक्त षष्ठात असता पत्नी वांज असण्याचा संभव असतो. सप्तमेश सप्तमात असता मनाजोगे विवाह घडतो. स्त्रीच्या अज्ञानधारक विषय वासना जास्त असते. अष्टम स्थान सप्तमेश अष्टमात असेल स्त्री सौख्य मिळत नाही. नवम स्थानात सप्तमेश नवम स्थानी असता स्त्री हेच भाग्याचे कारक. दूर देशात उद्योगासंबंधी फिरावे लागते. घरात धार्मिक विधी बरेच होतात. दशम स्थान सप्तमेश दशम असता सार्वजनिक हिताच्या कार्यात स्त्रीची फार मदत होते. स्वतंत्र धंदा दीर्घ ध्वनिपणा असतो. एकादशम स्थान सप्तमेश एकादशम असता संतती सौख्य स्त्री सौख्य भागीदारीत लाभ मित्रसुख हा हस्तकला कौशल्यामुळे लाभ याची प्राची होते. द्वादशम स्थान सप्तमेश व्ययात असता भांडणात अपयश येते. स्त्री विषयक दगदग फार होते. दुर्गसनात जास्त खर्च होतो. अष्टमेश फळ विचार प्रथम स्थानी अष्टमेश लग्नात असता शरीर सौख्य मिळणे अशक्य आहे. कौटुंबिक धनासंबंधी त्रास होत राहील. अष्टमेश द्वादश स्थानी असता वारसा हक्काचे किंवा बक्षीस हक्काचे धनलाभ होतो. लाचखाऊ माणूस असतो. अष्टमेश तृतीय स्थानी असता वाईट मार्गाने कर्तबगारी चालते. अष्टेश चतुर्थस्थानी असता प्रयत्नाशिवाय घर व शेतीवाडी त्याचा लाभ होतो. अष्टमेश पंचमात असता भूत प्रेत पिशाच साधनाचा लक्ष लागते. जुगारी होतो. दुर्गंधी संतती होते. अष्टमेश षष्ठात असता लोकांचा उपद्रव देणारा वा चोर होतो. आयुष्य कमी असते. कष्टदायक काल जातो. अष्टमेश सप्तमात असता गुप्त कारस्थानामुळे फार अडचणी सापडावे लागते. शरीर सुख मिळत नाही. दुर्व्यसन खर्च होतो. अष्टमेश अष्टमात असेल तर दीर्घायु युक्त लाभते. श्रमाशिवाय धन मिळते. लोकांच्या विषयानुसंस्था आहे त्याचे ठिकाणी फार असते. अष्टमेश नवम स्थानी असता लोक पैशाच्या कामी त्यांच्यावर फार विश्वास किरे थोडा मोठमोठ्या इंडस्ट्रीचा विश्वास होईल. अष्टमेश दशमात असता राजापासून द्रव्य मिळते. सार्वजनिक चळवळीत पैसा मिळतो. अष्टमेश एकादशम असता मित्राद्वारे पैशाचा लाभ अनेक वेळेला बक्षिसे मिळतात. आयुष्य प्रथमच कष्टदायक होते पण उत्तरार्धात सुख मिळते. अष्टमेश व्ययात असता पैशाचे दिवाळे निघते. अनेक प्रकारचे किंवा कुमार्गात ते पैसा जातो. नवमेश फळ विचार नवमेश लग्नात असता भाग्य त्यांच्याकडे चालत येईल. धार्मिक कार्य करण्याची मोठी हौस असेल. नवमेश द्वितीय स्थानी असता मनुष्य मोठा प्रेमळ असतो. कुटुंबात तो प्रिय असतो. नवमेश तृतीय स्थानी असता सुप्रसिद्ध होईल. पराक्रमाने उदयास येईल. भावंडाच्या लौकिक वाढेल. नवमेश चतुर्थस्थानी असता श्रीमंतीचा उपयोग होईल. मोठाली घरे बांधील. शेती व बागायत करेल. नवमेश पंचमात असता मोठा ईश्वर भक्त होईल. विद्या व भाग्य हे दोन्ही साध्य होईल. ग्रंथकर्ता होईल. आचरण पवित्र असेल. नवमेश षष्ठात असता भाग्य वृद्धी होणार नाही. नेहमी शत्रूचा
तडाख्यात सापडावे लागेल. नवमे सप्तमात असता भाग्योदय स्त्रीमुळेच होणार किंवा विवाहानंतर भाग्योदय दिवस लाभतील. परदेशी कीर्ती मिळेल. नवमेश अष्टमात असता कितीही प्रयत्न केला तरी भाग्योदय व्हायचा नाही. मानसिक कष्ट होतील. लोक त्यांचे अपकीर्ती करण्याचा प्रयत्न करतील. नवमेश नवम स्थानी असता भाग्य व यश त्याच्या तोटात नाही. स्वधर्मनिष्ठा व पुण्यवान माणूस होईल. नवमेश दशमात असता राजकारण धूर होईल. राजकीय मान सन्मान मिळेल. नवमेश एकादशात असता पुष्कळ धन मिळेल. नवमेश व्ययात असता भाग्योदय नांदी लागून अपकीर्ता व दारिद्र्य मात्र पदरात येईल. दशमेश फळ विचार. दशमेश लग्नात असता दीर्घोदायी योगी होईल. स्वपराक्रमाने भाग्य मिळतील. द्वादशम द्वितीय स्थानी असता कुटुंब सुख भरपूर मिळेल. सरकारी कामात भाग्योदय होईल. द्वादशम तृतीय स्थानी असता कर्तबगारी दीर्घावधी स्वतंत्र बाण्याचा व व्यापारी होईल. द्वादशम चतुर्थानी असता वैभवाचा उपयोग घ्यायला मिळेल. गृहसौख्य उत्तम लाभेल. स्थावर मिळकती सुख मिळेल. दशम स्थानी पंचमात असता उपद्रेक मस्तरी व विद्वान होईल. द्वादशम श्रेष्ठात असता शत्रू बरोबर सार्वजनिक कार्यात झगडून बराच काळ फुकट घालवेल. दशमे सप्तमात असता प्रदेशात व उद्योगधंदा भाग्योदय होईल. परदेशात व्यापार चालेल. कोर्ट व भागीदारी धंदे यापासून बरेच धन प्राप्त होईल. दशमेत अष्टमात असता मनोबल अपूर्ण होतील. काबाड कष्टाच करावे लागतील. दशमेत नवम स्थानी असता धर्मकार्य करणारा या करणारा सदाचरणी पितृभक्त व स्वतंत्र धंदे करून भाग्योदयास पोचणारा होईल. दशमेश दशमात असता मोठा सन्मान मिळवणारा राज्यमान्य व्यापार धंद्यात कुशल होईल. दशमेत एकादशात असता दुसऱ्यांची ताबेदारी करेल पण त्यात द्रव्य लाभ बऱ्याच होईल. दशमेत व्ययात असता नेहमी संतती अडचणी राहील. अशा माणसाने मोठेही धंदे करण्याच्या भानगडीत पडूच नये. एकादशीच फल विचार. एकादशीच लग्नात असता बलवान व मित्रवान होईल. एकादशीच द्वितीय स्थानी असता पैशाच्या देवघेव करणारा व संततमान होईल. एकादशी चतुर्थानी असता स्वतंत्र वृत्तीचा भावंडातून प्रेम करणारा व द्रव्यलाभ होईल. एकादशी चतुर्थानी असता घरे बांधील. स्थावर इस्टेटीपासून लाभ होईल. मातृभक्त होईल. वैभव प्राप्त होईल. एकादशीचे एकदम असता पंचमात असता विद्या चांगली होते. ईश्वर भक्ती घडते व संतती सुख उत्तम मिळते. एकादशी श्रेष्ठात असता शत्रू लाभ नष्ट करतात. द्रव्य शिल्लक राहत नाही. मित्र देखील शत्रुश्रेय करतात. मामापासून लाभ मिळत नाही. एकादशी सप्तमात असता स्त्री व भागीदारी यांच्याकडून भाग्योदय होईल. एकादशी अष्टमात असता श्रम केल्याशिवाय लाभ होतात. बेवारशी इस्टेट असते. गुप्तधन मिळते व धन उदासीनात राहते. एकादशी नवम स्थानी असता बरेच केले वेळेला मोठमोठे लाभ घडतात. एकादशी दशमात असता व्यापार व उद्योगधंदे यात धन मिळते. गरिबी राहत नाही. एकादशीत असता अनेक लाभ होतील. संतती सौख्य मिळेल. मित्रांचे रहस्य लाभेल. एकादशी व्ययात असताच पैसा खर्चाला पुरणार नाही. नेहमी पैशाची विवंचना राहील. द्वादशीत फळ विचार. द्वादशीत लग्नात असता मनुष्य व उदळ होतो. चांगले भाषण करणारा व मोहक होतो. वेडेपणाचे द्रव्य भलताच गोष्टीत खर्च लागतो. द्वादशी द्वितीय स्थानी असता कुटुंबासाठी कर्ज होते. दुसऱ्यांचे हवले घेऊन त्यात नुकसान होते. द्वादशी तृतीय स्थानी असता भावंडाची जबाबदारी अंगावर पडते. त्यांच्यावर खर्च करावे लागतात. कुर्माने पैसा मिळवण्याचे लक्ष असते. द्वादशी चतुर्थानी असता साव इस्टेटीज नाश होतो. सप्तमापासून फसवणूक होईल. द्वादशी पंचमात असता विद्येचे अपव्यय होईल. मुळे उधळी होतील. द्वादशी षष्ठात असता नोकर व शत्रू चोर यांच्याकडून उपद्रव होईल. दारिद्र्य भोगावे लागेल. द्वादशी सप्तमात असता स्त्री पित्यर्थ धनाचा
व्यय होईल. स्त्री चैनीच्या ऐशारामी असेल, वादविवाद कोर्टाचे खटले यात खर्च होईल. द्वादशी अष्टमात असता अविचारी धनलाभ होईल. द्रव्यसना खर्च होईल. द्वादशी नवम स्थानी असता सर्व संपत्ती धर्म कृत्य प्रवास व नातेवाईक कर्जा यात खर्च होईल. तीर्थयात्रा घडतील. द्वादशीस दशमात असता धंद्यात यंदा अंदाज नेहमी चुकतील व आर्थिक नुकसान होईल. द्वादशी एकादशीत असता मित्रामुळे संकट येतील आणि द्वादशी व्ययात असता दुर्व्यसने मूर्खपणा यात खर्च होईल. स्त्री सौख्य मिळणार नाही. व्हेरी गुड. आता बघा सगळे जे ग्रह आहेत ना एकूण एक, ते ग्रह प्रत्येक स्थानामध्ये काय फळ देतील? भावेश, ते भावेश आहेत. प्रत्येक स्थानाचे भावेश आहेत. फक्त चंद्र आहे त्याला एकच रास आहे, कळलं, कर्क रास. आणि रवीला काय आहे? एकच रास. कोणती? सिंह रास. बाकीचे जे राशी आहेत, बाकीचे जे ग्रह आहेत त्यांना 2-2 राशी दिल्या आहेत. म्हणजे बुधाला 2 राशी आहेत. कोणत्या? बुधाला मिथुन आणि कन्या रास, बरोबर की नाही? 3 आणि 6 हे यांचा भावेश कोण आहे? बुध. कळलं? त्या स्थानाचा भावेश कोण आहे? बुध. त्याच्यानंतर गुरुला 2 राशी आहेत. कोणत्या? तर गुरुला राशी धनुरास, 9वा आकडा, आणि 12वी रास मीन रास. मग गुरु कोणत्या राशीचा भावेश आहे? मीन रास आणि धनु राशीचा. कळलं? त्याच्यानंतर मंगळाला पण 2 राशी आहेत, मेष रास आणि वृश्चिक रास. म्हणजे मेष आणि वृश्चिक राशीचा भावेश कोण आहे? मंगळ. कळलं का? स्वामींना विचारते, तुम्हाला कळणार हो, तुम्हाला येतंय. स्वामी समजलं का तुम्हाला? मला अजून तेच जरा असं काय व्हायला लागलंय. ऐका ना, एक मिनिट. तुम्ही तुमची कुंडली काढा. तुम्हाला कुंडली काढायला जमली? थांबा एकच मिनिट. ऍस्ट्रोसेज वरची नाही तर पत्रिका तुमची छापलेली असेल ती घ्या. घेतो थांबा. घ्या, तुम्हाला शिकवते आज. काय काय नाही कळत आहे ते आपण डाऊट क्लिअर करूया. ते ग्रह काय एकाच जागी नसतात ना, ते फिरत असतात ना. मग ते ज्या राशीमध्ये असतात ते भावेश कोणाचे आहेत ते बघायचे. आता बघा, बोला. माझी जन्म कुंडलीमध्ये पहिल्या स्थानात 9 आकडा पडलेला आहे. मग 9 म्हणजे कोणती रास? धनुरास. धनुरास. पहिल्या स्थान म्हणजे लग्नेश म्हणजे पहिल्या स्थानाचा भावेश कोण आहे? गुरु. मग तो गुरु कुठे पडलाय ते बघायचं. तो कुठे पडलाय? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. गुरु 4थ्या स्थानात पडलाय. गुरु चतुर्थात पडलाय. म्हणजे कोणत्या राशीत? 9 10 11 आणि 12 मीन राशीत पडलाय, बरोबर? म्हणजे स्वराशीचा आहे की नाही गुरु? लग्नेश आणि चतुर्थेश तुमचा गुरुच आहे. मीन रास गुरुची आहे की नाही? धनुरास पण गुरुची आहे. मग तो स्वराशीत आहे, म्हणजे राजयोगाची कुंडली आहे तुमची. केंद्रामध्ये तुमचा गुरु पडला ना, हंसयोग. आलं का लक्षात? बरोबर. योग आहेत ना ते पुढचे आहेत. पुढचं 4थी इयत्ता आहे ती, पण मी आपली बोलते. कळलं? आता काय विचारा. एक मिनिट. आता मगाशी सांगितलं ते जरा लिहून घेतो. काय याच्यात कुठल्या पानावर आलंय मॅडम ते? काय ते कुठच्या पानावर नाही आलंय? मी डायरेक्ट माझ्या मनाने शिकवते. ते मला कळालं. नाही हे नाही, तुमचं जे मनानं शिकवलं ना. आता चंद्राला कुठली रास आहे म्हटलं? ते लिहिलंय तुम्ही पहिल्या दिवशी. पहिल्या दिवशी तेच जरा असं मला अनेकदा कन्फर्म करायचं. बरं ना, बरं लिहून घ्या. चंद्र कर्क रास आणि त्याच्या बाजूला आकडा लिहा. चंद्र कर्क राशीच्या बाजूला लिहा 4 आकडा. म्हणजे 4थी रास आहे ना ती. बरोबर. त्याच्यानंतर रवी सिंह रास 5 आकडा. बरोबर. सिंह राशीचा भावेश कोण झाला? रवी. राशी स्वामी हा त्या स्थानाचा भावेश असतो. कोणती रास आहे त्याच्यावर ते अवलंबून असतं. कळलं? त्याच्यानंतर मंगळ. आता मंगळ आहे तो मेष रास आणि वृश्चिक रास. आणि मेष रास पहिली रास आहे आणि वृश्चिक रास 8वी रास आहे. मग राशी लिहिल्या की बाजूला आकडा लिहा. लिहिलो. स्वामी लिहिलं. त्याच्यानंतर
बुध. बुध. हा तर मिथुन रास आणि आकडा 3 लिहा. हा बुध मिथुन. आणि कन्या रास आकडा थांबा 6 आता. लिहा. 6वी रास आहे ना ती. बरोबर आहे, हा. कळालं. हा, पुढं त्याच्यानंतर गुरु. गुरु गुरु. धनुरास आणि मीन रास. आणि धनु राशीचा आकडा आहे 9 आणि मीन राशीचा 9 आकडा आहे 12. 12. त्याच्यानंतर शुक्र. शुक्र. तुळ रास आणि वृषभ रास. वृषभ 7 रास आणि आकडा 2. तुळ रास हा, आकडा 7. 7. तुमची आहे ना तुळ रास? हा हा. आता बघा मी आता सांगते तुम्हाला. आता आता शनी शनी शनी. शनी. शनीच्या हा 2 राशी कोणत्या? मकर रास आणि कुंभ रास. मकर म्हणजे 10वी रास, कुंभ रास म्हणजे 10वी. 11वी रास. हा 11. आता मला सांगा मॅडम. हा बोला. हा कुंभ रास 11वी झालं. आता आम्ही आता वाचलो ना हे. हा हा वाचलं. आता आता एकच मिनिट. हा. आपण आता ते याच्यातलं भविष्य आता. आता माझं लग्न एक मिनिट चालू तुमचं असू. लग्न धनु आहे आणि रास धनु तुमची लग्न. तूळ आहे. हा. आता बघा बरोबर आहे. तुमच्याच राशीमध्ये, एक मिनिट मी सांगते. मंगळ कुठे आहे? मंगळ कुठे आहे? दुसऱ्या स्थानाला. हा. मग दुसऱ्या स्थानात रास कोणती आली आहे? ही आली आहे, थांबा सांगतो. मकर आल्या. हा. म्हणजे मकर राशीमध्ये मंगळ आहे, बरोबर. पण मंगळ हा राशी स्वामी कोणत्या राशींचा आहे? मेष आणि हा वृश्चिक. मेष आणि मेष रास, वृश्चिक. मेष रास कितवी आलेली आहे? मेष रास ए- एक. एक ते माहितीये, पण तुमच्या स्थानात कितवी आलेली आहे? हा ते सांगतो थांबा. स्थान एक सांगा. 5व्या स्थानात. हं. मेष रास आणि हे वृश्चिक रास कोणत्या स्थानात आलेली आहे? वृश्चिक रास सांगतो ना. 12व्या स्थानात. हा. मग आता मंगळ पंचमेश आणि व्ययेश आहे. व्यय म्हणजे 12वं स्थान. व्ययेश हा पंचमेश पंचम स्थान. म्हणजे राशी हा स्वामी मंगळ कोणत्या स्थानाचा आहे? पंचमेश आणि व्ययेशचा. व्ययस्थान. वेळ. हा तो व्ययेश पण आहे ना. मंगळ होय. तुमच्या कुंडलीमध्ये व्ययेश पण आहे आणि पंचमेश पण आहे. कळलं? पंचम. कळलं का? आता कळालं मला का? सांगा, शुक्र कुठच्या स्थानात आहे? 5व्या स्थानात आहे. हा. शुक्र 5व्या स्थानात आहे. शुक्राच्या राशी कोणत्या? वृषभ रास आणि तुळ रास. मग त्या कोणत्या स्थानात आल्यात? वृषभ रास कोणत्या स्थानात आली आहे? हा 1 2 3 4 5. वृषभ रास. वृषभ रास सांगतो थांबा. 6व्या स्थानात आल्या. हा. वृषभ रास 6व्या स्थानात आली आणि तुळ रास तुळ रास 11व्या स्थानात. हा. मग ते 6वं स्थान म्हणजे षष्ठेश. हा 6वं स्थान म्हणजे षष्ठेश आणि षष्ठेश. 11वं स्थान म्हणजे काय? लाभेश. काय बोलायचं? लाभेश. 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 मग षष्ठेश आणि लाभेश शुक्र पंचम स्थानात आहे. नाही, कोणत्या स्थानात आहे? कुठलं शुक्र म्हटलं? कोणत्या स्थानात आहे? कोणत्या स्थानात आहे? 5व्या स्थानात. मग तेच ना. षष्ठेश आणि लाभेश शुक्र पंचमात आहे असं वाक्य आहे. लिहायचं. असं बरोबर. लिहायचं हा वाक्य पत्रिका लिखाण करताना. काय लिहायचं? षष्ठेश आणि व्ययेश शुक्र पंचमात आहे असं प्रत्येक पंचमात. ग्रहाचं लिहायचं. लिहायचं. तुम्ही काय ते करा, तुम्ही तुमची कुंडली ना वहीत लिहा. वहीत ते हम्म. ग्रह मांडा आणि हम्म. फोटो पाठवा बरं ग्रुपवर. मग मी वाचून दाखवते, तसं लिखाण करा तुम्ही. लिहिता? हा पाठवतो थांब. लिहा, व्यवस्थित लिहा चौकडा आणि ते ग्रह फक्त मांडा आणि त्याचा फोटो या ग्रुपवरच पाठवा प्रवीणच्या. हा काय? हा. हम्म. तुम्हाला शिकवते मी. आता पाठवू? पाठवा ना. तुम्हाला थांबा, शिकवते एक ना कसं लिहायचं. फक्त बघून लिहायचे. वहीत लिहा. म्हणजे आता नाही माझ्याकडे आहेच ना तयार. तयार आहे, पण आता मी नोट सांगणार त्या वहीत लिहिणार आणि मग काय करणार? मग हा. तो कुंडली लिहिलेली असली ना तुम्ही,
की त्याच्या हा. बाजूला मी बोलते ते लिहा, म्हणजे चांगलं समजेल. बरोबर. लिहा, लग्न कुंडली लिहा. हा. सांगा. लिहा आधी लग्न कुंडली लिहिलं. मांडा त्याच्यातून बघून. हम्म. नुसतं नाही, ते ग्रह लिहा सगळे त्या त्या स्थानात आणि मला फोटो हम्म, पाठवा. हम्म. मग मी बोलते ते त्याप्रमाणे लिखाण करा. कळलं काय? कळालं कळालं. बरोबर. बरोबर आहे ना? अनंत अटले सर, अनंत लक्ष्मण जोशी सर, अगदी बरोबर आहे मॅडम. बरोबर Confusion चाललाय ना व्हायला माझा लागलं. हो, अभ्यास? बरोबर घेतेय ना? प्रश्नच नाही. त्यांचं कन्फ्युजन व्हायला लागलंय असं मला वाटतं. हा, त्यांना आलं पाहिजे ना, त्यांना पाहिजे, आलं आलं पाहिजे. पाहिजे. खरं हो, हा हो. भाग पुढचा आहे, पण मी आपलं शिकवते. समजून पुढच्या याला पण घ्या प्रवेश, म्हणजे मिळवलं. हो हो, आहे की नाही? खरी खरी गोष्ट. अर्धवट ज्ञान नको आहे, पूर्ण पाहिजे व्यवस्थित. हा, आलं पाहिजे ना. समोरच्याला पाहिजे, आलं आलं की मी पाहिजे. सुटले. अगदी अगदी बरोबर. त्यांच्या एकदा हाताखालनं गेलं ना की त्यांच्या लक्षात येईल. हा, त्याने लिहिलं ना की त्यांचं ते पक्क होईल. अगदी अगदी नक्की. त्याने ते अजिबातच ज्योतिष शिकलेले नाहीयेत. हा, ते कळलं? काय ज्ञानच त्याच्यामुळे नाही. त्यांची एबीसीडी चालू आहे आता खरी. ए फॉर ऍपल. चालायचं ते असणारच ना. ते काढतील, लिहितील बघून. म्हणजे त्यांना सराव पण होईल ना कशी कुंडली हा. लिहायची ती. तेच महत्वाचं तेच. फोटो काढू. फोटो काढा फोटो. आणि ग्रुप आहे ना प्रवीण ग्रुप आपला, ज्योतिष प्रवीण, हा. त्याच्यावर पाठवा. आणि मी जे थांबा पाठव. डिक्टेट करीन ना तसं बाजूला लिहा. हा हा हा. काय? तुम्ही पण लिहा. एकच. आटले सर, ते जोशी. फोटो पाठवतील ना, तो फोटो काढा आणि हो हो बाजूला मी हो, बोलते ते लिहा. ठीक आहे घेतोय. हा काय? हा, वही घेतोय वही. आहे ना? हा, घ्या घ्या. त्यांना मी त्यांची कुंडली लिहायला सांगितले, ते फोटो सोडले पाठव. बघा मॅडम. पाठवले बघा ना फोटो. त्यांनी बघा जरा. कुंडली जी पाठवले ना वैराट, ती बघून तुम्ही हा. तुमच्या वहीत लिहा. वाचन नंतर तुम्ही घरी करा. वाचन झालंय हो. आपलं. हं? बर. आता कुंडली त्यांनी पाठवले त्यांची, तर ती कशी लिहायची बघून ते मी शिकवतेय. त्यामुळे बर. त्यांनी पाठवलेला फोटो आता काढून घ्या वहीत. मी डिक्टेट करते तसं लिखाण करा. काय? आली आली आली. आता काय आहे? धनु लग्नाची कुंडली आहे ही, बरोबर? मग लिहायचं, बरोबर. वरील कुंडली धनु लग्नाची आहे असं पहिलं वाक्य लिहायचं. दिलेली कुंडली धनु लग्नाची आहे. आणि वर नाव लिहा, तुमचं पूर्ण नाव लिहा आणि जन्मतारीख, जन्मवेळ, जन्म ठिकाण ते पण लिहायचं असतं. कळलं काय? स्वामी, हा, कळालं ते. वरती तुमचं नाव, जन्म ठिकाण, जन्मवेळ, जन्मतारीख सगळं लिहायचं. हा काय? आता धनु लग्न आहे ना, मग लिहायचं वरील कुंडली धनु लग्नाची असून लग्नेश गुरु, 12व्या स्थानात पण राशी स्वामी गुरुच आहे की नाही? मग लग्नेश व चतुर्थेश, बघा 12 चतुर्थात 12वी रास आलेली आहे धनु गुरुचीच. मग असं लिहायचं, लग्नेश व चतुर्थेश गुरु. कुठे ते लिहायचं? मग कुठच्या स्थानात आहे? गुरु लिहिला नाही तुम्ही? हा हा, हो. चतुर्थातच आहे. लिहा. चतुर. लग्नेश, चतुर. ऐका वाक्य आधी नीट बघा, मी बोलते. लग्नेश व चतुर्थेश गुरु, चतुर्थात रवी
सोबत युतीयुक्त आहे, कारण युती झालेली आहे 2 ग्रहांची. होय. हा मग लिहायचं लग्नेश व चतुर्थेश गुरु रवी बरोबर गुरु युतीमध्ये हा चतुर्थात आहे. बरोबर. चतुर्थास आहे हा. चतुर्थातील मीन राशीत आहे. पूर्ण वाक्य लिहा, वहीमध्ये लिहा आणि कुंडली पण काढायची हा. कुंडली पहिले आली पाहिजे काढायला. ते लिहून झालं की सांगा, मग मी पुढचं वाक्य बोलते द्वितीय स्थानाचं. आता बघा द्वितीय स्थानात मंगळ आहे. कुठे आहे? हम्म. 10व्या मकर राशीमध्ये आहे. बरोबर की नाही? मकर राशी. मग हा मग काय बोलले, मंगळाचे राशी स्वामी कोण आहेत? मंगळ कोणत्या राशीचा स्वामी आहे? 8 म्हणजे वृश्चिक आणि 1 म्हणजे हा मेष. मेष. बरोबर की नाही? हा मग मेष आहे तर हा मेष रास पंचमात आलेली आहे. बरोबर का चूक? मेष बरोबर. पंचमात आलेली आहे आणि हा वृश्चिक रास द्वादश भावात म्हणजेच व्ययस्थानात आलेली आहे. मग बोलायचं पंचमेश व व्ययेश मंगळ द्वितीय स्थानात मकर राशीत आहे. कळलं? हा वाक्य लिहायचं वाक्य हा नाही लिहा. पंचमेश व व्ययेश मंगळ द्वितीय स्थानी मकर राशीत आहे. आता काय मंगळ आहे ना, तो मकर राशीमध्ये उच्चीचा होतो. म्हणजे याचं मंगळ मकर राशीत उच्चीचा आहे असं लिहायचं. कळलं का वाक्य? दीपक वैराट, तुम्हाला वाक्य समजलं? नाही, मी ते कुंडली लिहितोय. हा लिहा. नंतर मग हे पाठवतील, लिहिलेला फोटो पाठवा. स्वामी आणि अल जोशी दोघांनी फोटो पाठवा ग्रुपवर, म्हणजे ते बघून लिहितील. हो रेकॉर्डिंग बघून करतो मी. नाही त्यांना मी लिहितील ना, तो फोटो पाठवायला सांगते. बरं पडेल. रेकॉर्डिंगची पण ना 1.5 पान बोलायचं राहून गेलं, पुढे लिहिलं. म्हणजे मी विसरली रेकॉर्डिंग करायला. ते 12 मध्ये काय 12 भावामध्ये तेच ना 12वं स्थान आहे ना, व्ययस्थान. ते कुणाचं आहे? वृश्चिक रास आहे. काय आहे बघा, 1 मिनिट. मंगळचा आहे तो राशी स्वामी कुणाचा आहे? वृश्चिक राशीचा आणि मेष राशीचा. हे तर माहितीये की नाही तुम्हाला? मग मेष रास कुठे आलेली आहे? पंचमात. आणि वृश्चिक रास कुठे आलेली आहे? व्ययस्थानात. मग काय लिहायचं? पंचमेश आणि व्ययेश मंगळ द्वितीय स्थानी मकर राशीत उच्चीचा आहे. कळलं वाक्य? लिहा. पंचमेश व व्ययेश मंगळ द्वितीय स्थानी मकर राशीत उच्चीचा आहे असं वाक्य पूर्ण व्यवस्थित लिहा. स्वामी तुम्हाला कळतंय ना? आता कळा लागलं. नाही, मी अर्धवट सोडणारच नाही तुम्हाला. आता हे आपलं अजून 2-3 पानं वाचायची आहेत, पण हे आता एक्सप्लेन करते तर पुरंच करते. कुंडलीच एक्सप्लेन करते ही तुमची. हा आता त्याच्यानंतर पुढचं घर तिसरं, तर तिसऱ्या घरात कुंभ रास आलेली आणि बुध आहे. पण बुध कोणत्या राशींचा स्वामी आहे ते बघायचं. बुध मिथुन रास आणि कन्या राशीचा राशी स्वामी आहे. मग मिथुन रास कुठच्या स्थानात आलेली आहे? सप्तमात. मिथुन रास सप्तमात आलेली आहे आणि कन्या रास दशमात आलेली आहे. म्हणजे ह्या दोघांचा राशी स्वामी कोण आहे? बुध आहे. मग काय बोलायचं? सप्तमेश व दशमेश बुध तृतीय स्थानी कुंभ राशीत आहे. कळलं? वाक्य समजलं का? सप्तमेश व दशमेश बुध तृतीय स्थानी कुंभ राशीत विराजमान झाला आहे असं पण लिहू शकता किंवा आहे. मी असं विराजमान वगैरेचे मोठे मोठे शब्द वापरते. विराजमान झाला आहे राजाचा माणूस. ते तृतीय स्थान लिहून झालं की मी चतुर्थ स्थान बोलते. बोलू काय? आता बघा रवी आणि गुरु आहेत, मीन राशीत आहेत. बरोबर. रवी आहे, रवीची रास कोणती आहे? 5वी रास. रवीची 5वी रास सिंह राशीचा स्वामी.
आणि गुरु कोणाचा आहे? 12 आणि 9चा आहे. बरोबर. नव्हतं. मग काय लिहायचं? हम्म. काय लिहायचं? पंचमेश रवी आणि चतुर्थेश व लग्नेश गुरु चतुर्थात मीन राशीत उदित झाले आहेत. रवी. बघा आता हे काय आहे? हे कोणतं स्थान आहे? भाग्यस्थान आहे. सॉरी हा, भाग्यस्थान आहे हे. सिंह रास आले ती, मग भाग्येश येणार. भाग्येश भाग्येश रवी आणि लग्नेश व चतुर्थेश गुरु चतुर्थ स्थानात विराजमान झाले आहेत, असं लिहायचं. दीपक वैराट समजतंय? नाही अजून नाही लक्षात येत. अर्धवट झालं ना. मी बोलते. हे तुम्हाला सांगतील अनंत लक्ष्मण जोशी सांगतील तुम्हाला. हो हो हो. त्यांनाच सांगतील, त्यांनाच बोलायला लावते. हा आता पुढचं घर कोणते? पंचमस्थान. पंचमस्थानात काय आहे? शुक्र आहे. शुक्र. मग हा. मेष राशीत आहे तो, बरोबर की नाही? मग हा, शुक्राच्या बरोबर राशी आहे. कोणत्या आहेत? शुक्राच्या राशी द्वितीय दुसरी रास आणि 7वी रास या शुक्राच्या राशी आहेत. त्या कुठे आहेत त्या शोधायच्या. आता हे बघा, लाभस्थान आहे ना, तिकडे 7 आकडा आलेला आहे लाभस्थान, होय होय. आणि 2 आकडा आलेला आहे षष्ठात. मग काय बोलायचं? षष्ठेश आणि लाभेश शुक्र पंचमस्थानी मेष राशीत उदित झाला आहे. कळलं? षष्ठेश आणि लाभेश, लाभ नाही, सॉरी, लाभच का? लाभेश बोलले. नाही, शुक्र भाग्येश. कुठे? शुक्र तुमचा, हा बरोबर, पंचमात आहे. षष्ठेश. हा, षष्ठेश व लाभेश लाभेश. पंचमात मेष राशीत उदित झाला आहे. षष्ठेश व लाभेश शुक्र मेष राशीत पंचमस्थानी उदित झाला आहे, असं लिहा. लिहून झालं की सांगा, मग पुढचं बोलते. झालं? आता षष्ठेश काय आहे? शुक्र. आता इथे केतू शुक्र. आहे. आपण केतूला घर नाही, पण तो षष्ठ स्थानात आहे, बरोबर की नाही? केतूला रास नाहीये. मग काय लिहायचं? षष्ठ स्थानी केतू उदित झाला आहे, असं लिहायचं. कारण त्याला कोणती रास दिलेली नाही केतूला आणि राहूला. मग असं लिहायचं, षष्ठ स्थानी वृषभ राशीत केतू उदित झाला आहे. त्याच्यानंतर सप्तम. आता शनीच्या राशी कोणत्या आहेत? 11 आणि 10 आहे ना. मकर रास शनीची आहे आणि कुंभ रास पण शनीची आहे. मग काय बोलायचं? ते कोणत्या स्थानात आहे? तर द्वितीय, म्हणजे द्वितीयेश आणि तृतीयेश शनी सप्तम स्थानी मिथुन राशीत उदित झाला आहे. द्वितीयेश व तृतीयेश शनी सप्तम स्थानात मिथुन राशीत उदित झाला आहे. आता 4 आकडा आला. 4 आकडा म्हणजे चंद्राचा, बरोबर की नाही? मग काय लिहायचं? तो कोणत्या स्थानात आहे? 8व्या स्थानात आहे 4 आकडा. मग लिहायचं अष्टमेश चंद्र लाभात तुळ राशीत उदित झाला आहे. काय लिहायचं? अष्टमेश चंद्र लाभस्थानी तुळ राशीत उदित झाला आहे. कळलं का? त्याच्यानंतर कोणती आहे? रवी. रवीची रास आहे ना ही, सिंह रास. मग
कोणत्या स्थानात आहे ती? नवम स्थान म्हणजे भाग्यस्थान बोलतात. मला याचं भाग्येश रवी चतुर्थात गुरु सोबत युती योगात आहे. तेव्हा मम्मी पप्पा फ्लाईटनी जाणार आहेत का ट्रेननी चालले? भाग्येश रवी चतुर्थ स्थानी गुरु मीन राशीत उदित झाला आहे. गुरु सोबत उदित झाला आहे. म्हणजे पूर्ण स्पष्टीकरण करायचं कुंडलीचं. कळलं का? त्याच्यानंतर कन्या राशी 6वी. कन्या राशीचा राशी स्वामी कोण आहे? बुध आहे. मग कन्या राशी दशम स्थानात आहे. मला यायचं दशमेश आणि बुध आहे ना, तो मिथुन राशीचा पण राशी स्वामी आहे. मग दशमेश व सप्तमेश बुध सप्तमेश तृतीयात बुध कुंभ राशीत उदित झाला आहे. कळलं? तुम्ही लिहिलात ना स्वामी की फोटो काढून पाठवायचा ग्रुपवर, म्हणजे दीपक वैराटांना सोपं पडेल लिहायला. हा बर. कुंडली पण लिहा आणि त्या नुसती कुंडली नका लिहू. तुमचं नाव, जन्मतारीख, जन्म ठिकाण आणि काय सगळं लिहायचं. आणि जन्म वेळ पण लिहायची. कळलं का? म्हणजे ऍस्ट्रोसेज वरून कुंडली काढता येईल तुम्हाला. आता चंद्र झाला, आता राहू. आता राहू कोणत्या राशीत आहे? राहू व्ययस्थान. 12व्या स्थानाला काय म्हणायचं? व्ययस्थान. मग लिहायचं व्ययस्थानी राहू वृश्चिक राशीत उदित झाला आहे. व्ययस्थानात राहू वृश्चिक राशीत उदित झाला आहे. आता धनु राशीचं माझं झालंय बोलून मगाशीच. झाली कुंडलीचं लिखाण. कळलं कसं लिहायचं? स्वामी तुम्हाला कळलं का? कळालं. आता त्याचा फोटो काढा बरं आणि ग्रुपवर टाका. फोटो काढायच्या आधी तुम्ही कुंडलीच्या वर जन्मवेळ, जन्म ठिकाण, जन्मतारीख लिहा. मग फोटो काढा. काढून पाठवतो ना. हा पाठवा. आणि हे लिखाण सुद्धा पाठवा. लिखाण पाठवा. नंतर पाठवतो व्यवस्थित. त्यांना बरं पडेल ना. नंतर कसले पाठवताय? लिहून नाही झालं? नाही, अजून वर सगळं लिहून पाठवतो ना. कच्चं लिहून घेतलोय, व्यवस्थित करून मी पाठवतो. हा आजच पाठवा. आपण आजच पाठवा. हे कुठे गेले? लक्ष्मण, अनंत लक्ष्मण जोशी आहे की आहे? आहेत का? हो आहे ना. हा ते मी त्या व्हॉट्सअप वर बघून वाचत होती ना. हा अनंत लक्ष्मण जोशी. तुम्ही कुंडली ही मी जी एक्सप्लेन केली ती करा का दीपक वैराटांना? कुंडली एक्सप्लेन करा तुमच्या पद्धतीने करा. रिपीट होईल. सगळी करा मी केली तशी. हा काय वैराट ऐकू येते का? हो येतंय. जरा मोठ्याने बोला आणि करा म्हणजे येईल ऐकायला. हा तुमच्याकडे कुंडली लिहून घेतली का तुम्ही? हा घेतली. काढला का? पहिला आकडा लग्न जो आहे, लग्न म्हणतात ते पहिला असे केले. हा ठीक आहे ना. जरा मोठे करायला पाहिजे तो, म्हणजे दिसायला पाहिजे आभाळ. पहिलं स्थान आहे तिथे 9 आकडा आहे. हा पहिलं स्थान म्हणजे काय आहे? 9 आकडा आहे. बरोबर आहे? हो. लिहिलं का तुम्ही? हा लिहिलंय. कोण झाला? 9 म्हणजे 9 याचा अर्थ धनुरास आहे ती. लक्षात आलं का? हॅलो, धनु लग्न आहे. लक्षात आलं? रास 9 लग्न. हा रास 9 लग्न. धनु लग्न तुळ रास. तुळ रास धनु लग्न. तुळ रास आहे का? हा चंद्र तुमचा तुळ राशीत आहे ना. तुळ रास ही लग्न कुंडली आहे. ही लग्न कुंडली. हा राशी कुंडली नाही. वैराट ऐकू आलं का तुम्हाला? हा जरा मोठ्याने बोला.
आता लग्नेश आणि चतुर्थेश श्रीपाद स्वामी तुम्ही आवाज बंद लग्नेश करा, आणि चतुर्थेश लग्नेश मायक्रोवेव्ह कोण? बंद करा, मायक्रोफोन. लग्नेश कोणाला आता? लग्नेश म्हणजे गुरु. धनुराशीचा स्वामी कोण? गुरु. लक्षात आलं का तुमच्या? हा. आणखी गुरु कुठं बसलेला आहे? पत्रिकेमध्ये दाखवलेला आहे चतुर्थ स्थानात. आलं का लक्षात तुमच्या? वैराट सरकार तुम्ही बोला. ऐकू जात आहे का? ऐकू जात थांबा, नाही ते का? बाहेर पडले, ते बाहेर पडले, ते गेले. नेटवर्क काय तरी इश्यू झाला असेल त्यांचा. तुम्ही बोलू नका, तुमची एनर्जी वेस्ट होईल. ते आता नाहीयेत, दिसत आले आले आले. हा, आता बोला. आणि सगळ्यांनी मायक्रोफोन बंद करा आपला. फक्त अनंत लक्ष्मण जोशी बोलतील. मी पण माझा बंद करते. ऐकू येत आहे बोला, का तुम्ही बोला. वैराट? हा, वैराट सरकार. तर लग्नेश आणि आता लग्नेश म्हणजे गुरु आला. धनु ही गुरुची रास आहे आणि गुरुला दुसरी रास म्हणजे मीन रास आहे. तर लग्नेश आणि चतुर्थेश तर कोण आहे? गुरु आहे. तर गुरु कुठं बसलेला आहे? चतुर्थ स्थानात मीन राशीमध्ये बसलेला आहे. वैराट सरकार तुमच्या लक्षात आलं का? आणि तो कोणाबरोबर बसलेला आहे? रवी बरोबर बसलेला आहे. तुम्ही लिहिताना काय लिहायचं आहे? लग्नेश व चतुर्थेश लिहिताय ना तुम्ही? वैराट लिहिताय ना तुम्ही? ते आता परत दिसेनासे झाले, काय माहिती कुठे जातात. तर आपण ते पुढचं वाचन करूया. ते आले काय? सारखे जाऊ नका वैराट, तुम्ही तुमच्यासाठी ते बोलतायत. हा, आले, ते आले, बोला. लग्नेश कोण आहे? धनु लग्न आहे. तर धनु लग्न आहे कुणाचं? धनुराशी कुणाची आहे? गुरुची रास आहे. आणि गुरुला दोन राशी आहेत, एक धनुरास, आणखी दुसरी मीन रास. म्हणजे आता मीन रास कुठे बसलेली आहे? चतुर्थ स्थानी बसलेली आहे. म्हणजे काय होतं? लग्नेश म्हणजे लग्नाचा स्वामी. लग्नेश म्हणायचं काय? लग्नाचा स्वामी. तर लग्नाचा धनुराशीचा स्वामी कोण? गुरु आहे. आणि गुरुला दुसरी राशी कोणती आहे? तर मीन रास आहे. तर आपण लिहायचं कसं? लग्नेश व चतुर्थेश हा गुरु आहे. आणि तो कुठे बसलेला आहे? तर रवी चतुर्थामध्ये बसलेला आहे. तर त्याच्याबरोबर दुसरा ग्रह कोणता आहे? रवी आहे. तर आपण लिहिताना असं लिहायचं आहे, लग्नेश व चतुर्थेश गुरु रवी व बरोबर चतुर्थ स्थानात मीन राशीत उदित झाला आहे. वैराट लक्षात आलं का? माझं नेटवर्क जाते सारखं आणि आउट न्यू होत आहे सारखं. हे का नेटचा प्रॉब्लेम दिसतोय? हा, नेटचा प्रॉब्लेम आहे. वैराट सर का तुमचा नेटचा प्रॉब्लेम आहे वाटतो बहुतेक. हा, बर, मी वाचत राहतो. दुसरं आपल्याला काय बघायचं आहे? पंचमेश व हा, आता दुसरा म्हणजे आता बघा, लग्न झाल्यानंतर दुसरं आपण पंचमात आपण शुक्र बघितला. तर शुक्र कुठे बसलेला आहे? तो पंचमस्थानी बसलेला आहे. लक्षात आलं का? थांबा एक मिनिट, माझं काहीतरी चुकतंय. पंचमेश व हा, आता आपण मंगळाबाबत लिहितोय. तर पंचमेश व व्ययेश, पंचम स्थानात कुठली रास आहे? मेष रास आहे. आणि व्यय स्थान म्हणजे 12व्या स्थानी कुठली रास आहे? मंगळ रास आहे. सॉरी, वृश्चिक रास आहे. म्हणजे काय होतं? पंचमेश म्हणजे काय? पंचम स्थानाचा स्वामी. आणि व्ययेश म्हणजे कोण? तर 12व्या स्थानाचा स्वामी. मग पंचमेश व व्ययेश हा कोण आला? मंगळाला. मंगळाला दोन राशी आहेत. मंगळाला दोन राशी म्हणजे कोण आहेत? एक मेष रास आणि दुसरी वृश्चिक रास. तर आपण लिहिताना काय लिहायचं? पंचमेश व व्ययेश मंगळ
द्वितीय स्थानामध्ये मकर रास आहे. मग पंचमेश व व्ययेश मंगळ द्वितीय स्थानी मकर राशीत आहे. मंगळ द्वितीयात उच्चीचा होतो, कारण मकर राशीचा मंगळ म्हणजे तो उच्च राशीचा होतो. लक्षात आलं का तुमच्या लक्षात आलं का? माझं नेटवर्क गेल्यामुळे मला काय समजत नाही. अरे बाप, नेटवर्क येते जाते ना, काय समजत नाही, सारखं लिव होतंय. बर, मी वाचत राहतो, तुमच्या कानावरती पडू दे. गेलं होतं, नेटवर्क गेलं त्यांचं. बर, तिसरं वाचू का? द्वितीयेश आणि तृतीयेश. आता द्वितीय स्थानामध्ये कोणती रास आहे? मंगळ, आपलं मकर रास. आणि तृतीय स्थानामध्ये कुठली रास आहे? तर कुंभ रास आहे. तर द्वितीयेश आणि तृतीयेश म्हणजे मकरेचा आणखी कुंभेचा शनी महाराज कुठे बसलेले आहेत? 7व्या स्थानामध्ये बसलेले आहेत. म्हणजेच काय होतंय? द्वितीयेश आणि तृतीयेश शनी महाराज सप्तम स्थानी विराजमान झालेले आहेत, उदित झालेले आहेत. वैराट ऐकू येतं का? हो वैराट हो, ऐकायला येत आहे ना? हा, हा येते, पण ती नेटवर्क जाते ना, म्हणून प्रॉब्लेम होते जरा. तुमचा डाटा, मोबाईलचा डाटा वापरा ना. मोबाईलचा डाटा संपलाय. अच्छा, इंटरनेट वायफाय आहे ना? हा वायफाय तेच चालू आहे. हा, होईल. आता ते काय बोलतायत ते शांतपणे ऐका. लिहिलेलं आहे ते फोटो ते पाठवतील तुम्हाला, ते लिहा. पण आता ऐका, म्हणजे समजून घ्या. हा सर, बोला सर. आता आपल्याला कोण बघायचं आहे? आता चतुर्थ स्थानामध्ये गुरु होता, गुरुची माहिती बघितली आपण. आता चतुर्थ स्थानामध्ये कोण आहे? रवी पण तिथं बसलेला आहे. तर रवीची रास कुठली? सिंह रास. तर सिंह रास कुठं बसलेली आहे? 9व्या स्थानी बसलेली आहे, म्हणजे तो भाग्येश झाला. मग भाग्यस्थानाचा स्वामी म्हणजे भाग्येश. मग सिंहेचा स्वामी कोण आहे? तर रवी आहे. तर रवी कुठं बसलेला आहे? चतुर्थ स्थानात बसलेला आहे, गुरु बरोबर बसलेला आहे. आणि तो कुठं बसलेला आहे? परत राशी कुठल्या राशीत बसलेला आहे? तर मीन राशीत बसलेला आहे. भाग्येश रवी व चतुर्थेश गुरु, चतुर्थेश व लग्नेश. मग आता चतुर्थ स्थानामध्ये 2 ग्रह बसलेले आहेत, गुरु आणि रवी. मीन रास आहे, तर आपण लिहिताना असं लिहायचं आहे, भाग्येश रवी आणि चतुर्थेश व लग्नेश. कारण चतुर्थेश म्हणजे मीन राशीचा गुरु आणि लग्नेश म्हणजे धनु राशीचा गुरु. चतुर्थेश व लग्नेश गुरु चतुर्थ स्थानी मीन राशीत उदित झालेला आहे, असं आपण लिहिताना लिहायचं आहे. पुढचं वाचू का? हो हो, वाचा, षष्ठेश. पूर्ण आता पूर्ण षष्ठेश कुंडली कोण करा आहे? व्यवस्थानापर्यंत. हो. आता आपल्याला कुठली बघायची आहे? आता पंचम स्थान. षष्ठेश, पंचम स्थानात कोणते ग्रह पंचम स्थान आणि रास बघायचं आहे. कोणते आले? हा, पंचम स्थान आपण आता पाहतोय. पंचम स्थानामध्ये मेष रास आहे. लक्षात आलं का? तर आपल्याला काय बघायचं? पंचम स्थानामध्ये शुक्र बसलेला आहे तिथं. तर आपण लिहिताना शुक्र कसं कोणत्या लिहायचं? राशीचा राशी आता स्वामी शुक्राला आहे? 2 राशी आहेत. वृषभ रास आणि तुळ रास, हा, या 2 राशींचा तो राशी स्वामी आहे शुक्र. स्वामी बरोबर की चूक? हो हो, बरोबर. मग आता मला सांगा, तुळ रास कुठे आलेली आहे? कोणत्या स्थानात आहे? तुळरास म्हणजे शुक्रच ना? लाभस्थान, एकादश स्थान, तिकडे लाभा आलेली आहे तुळ रास. आणि ऐका, आणि वृषभ रास कुठे आलेली आहे? वृषभ रास म्हणजे 2 आकडा कुठे आलेला आहे? श्रेष्ठ स्थानात. षष्ठ. मग काय बोलायचं? षष्ठेश व लाभेश शुक्र पंचमात उदित झालेला आहे. पंचमात कोणती राशी आहे ती पण बोलायची. पंचमात मेष रास आहे. मग षष्ठेश व लाभेश, ऐका, षष्ठेश व लाभेश शुक्र पंचम स्थानी मेष राशीत उदित झालेला आहे, असं वाक्य लिहायचं. कळलं का? असं वाक्य तुम्ही लिहायचं वहीत.
हो करणार 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 रात्रभर करणार आज. नाही, हे फोटो पाठवतील ना स्वामी, त्यांनी हा लिहिलंय. हा हो हो. हा त्याच्यानंतर षष्ठ स्थान. षष्ठ षष्ठ स्थान. स्थानात कोणता ग्रह आलेला आहे? केतू केतू केतू. मग केतूला कोणती रास आहे का? नाही. के केतू हा. आणि राहूला राशी नाहीयेत. कळलं? हे नाही नाही. पातबिंदू आहेत, हे डोक्यात ठेवा. मग केतू कोणत्या स्थानात आहे? षष्ठ स्थानात आहे, बरोबर. हा हा मग असं लिहायचं, षष्ठ स्थानी रास कोणती आलेली आहे? षष्ठ स्थानी रास वृषभ षष्ठ वृषभ मग असं वृषभ. लिहायचं, ऐका. षष्ठ स्थानी वृषभ राशी केतू विराजमान झाला आहे, असं वाक्य लिहा. बघू नका तोंड माझं, वहीत उतरवा. हा आता सप्तम स्थानात कोणता ग्रह आहे? शनी महाराज. शनी. आता शनीच्या राशी 2 आहेत, मकर रास आणि कुंभ रास. मकर रास काहीतरी द्वितीयात आहे आणि कुंभ रास तृतीयात आलेली आहे. मग काय लिहायचं? द्वितीयेश व तृतीयेश शनी. सप्तम स्थानी कोणती रास आहे? सप्तम स्थानी मिथुन आहे. 3 नंबरची मिथून आणि मिथून. मिथुन. मग द्वितीयेश व तृतीयेश शनी. सप्तम स्थानी मिथुन राशीत उदित झाला आहे, असं वाक्य लिहा. आत्ता लिहा, पहिलं ताबडतोब लिहा. तुम्हाला प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. नंतर लिहित नाही लिहितो नाही, नंतर. मला पान मिळालं पाहिजे त्याचं. उद्या पान लिहिलेलं पाहिजे मला. आत्ता ते एक हा वाक्य उद्या लिहून घ्या. रात्रीच पाठवणार. आता लिहून घ्या ना. हा. त्याच्यानंतर अष्टम स्थान. अष्टम स्थानात कोणता ग्रह आहे? कोणता ग्रह आहे सांगा? नाही ग्रह नाही कुठला. हा. मग रास कोणती आहे? रास 4 नंबरची सिंह रास सिंह. सिंह. म्हणायचं हा अष्टम कर्क कर्क स्थानात. कर्क कर्क. कर्क अष्टम कर्क स्थानात, कर्क. ऐका, अष्टम स्थानात कर्क राशी असून अष्टमेश चंद्र कुठल्या लिहिलाय? लाभात आहे. अष्टमेश चंद्र लाभात उदित झालेला आहे, बरोबर का चूक? बघा मी काय बोलली. मगाशी ते मगाशी ते नाही, ज्या ज्या वेळेला स्पष्टीकरण करतो अच्छा, तेव्हा हे असंच करायचं हा. असतं. तेव्हा ती हा, कुंडली लिहायची, अष्टमेश. म्हणतात ती अशी. अष्टमेश हा, हा. अष्टमेश चंद्र अष्टमेश अष्टम स्थानी कर्करास असून अष्टमेश चंद्र लाभस्थानी तूळ राशीत उदित झाला आहे, असं पूर्ण वाक्य पाहिजे. बरोबर का चूक आला जोशी? नाही, बरोबर आहे. मी काय सांगणार आता? बरोबर ना? हा, अगदी- असं तुम्ही अगदी शिकवायचंय. आता लिहिलं का? अष्टम झालं ना, लिहून झालं की त्याच्यानंतर काय येणार? भाग्यस्थान. नवम हा. स्थानाला भाग्यस्थान बोलतात. मग त्याच्यात कोणता ग्रह आहे सांगा? वैराट. कुठे हरवले? वैराट हरवतात. त्यांच्यासाठी थांबायला लागतंय मला, पण त्यांना शिकवते ना मी. हो हो. तुम्ही हरवता, गायब. थोडस. आता मला सांगा, अष्टम स्थान झालं ना आपलं? अष्टम स्थान झालं ना? झालं. आता भाग्यस्थान. मग भाग्यस्थानात कोणता ग्रह आहे का? नाही. नाही. हा, पण मग तिथे रास पाचवी रास कोणती? सिंह आहे. हा, सिंह मग असं सिंह. लिहायचं. ऐका, मग लिहायचं, भाग्यस्थानी सिंह रास असून भाग्येश रवी. तो कुठे आहे बघा? रवी कुठे? रवी 1 2 3 चतुर्थानी. मग भाग्येश रवी चतुर्थ स्थानी. कोणती रास आहे चतुर्थ स्थानी? मीन रास. चतुर्थ स्थानी मीन राशीत उदत झाला आहे. म्हणजे बघा, वाक्य बघा, परत ऐका. भाग्यस्थानात सिंह रास असून भाग्येश रवी चतुर्थ स्थानी मीन राशीत उदित झाला आहे, असं वाक्य लिहायचं. असं नाही लिहिलं तर 0 मार्क देणार मी परीक्षेला.
सध्या झिरो ते झिरो डोक्यावर देणार, 0 मार्क देणार. मी शिकवते तसं बरोबर. नवीन नाही, थोडं प्रॅक्टिस नवीन- करतो मी. हा नाही, पण हे काय आहे माहिती, पत्रिका वाचन अशी करायचं असतं, कुंडली वाचन. हो हो. नाही, माहित नाही ना, ते मध्ये डोक्यावरून चालले ते काय. नाही, मी शिकवते ते हा ना, ऐका. आणि करणार. हा करणार आता आज करणार. लेट आलात म्हणून तुम्हाला मी माफ किया आहे. उद्या रजा आहे ना तुम्हाला? हो, उद्या लवकर घ्या मग. मग उद्या 5 वाजता घेऊया. हा, चालेल चालेल. रविवारी नाही घेणार हा, मी जाणार आहे उद्या 5 वाजता. हो हो, चालेल चालेल. आता भाग्यस्थान नंतर कुठचं स्थान येतं? दशमस्थान. त्याला कर्मस्थान असं पण बोलतात, कळलं का? मग तिकडे कोणता ग्रह पडलाय? तिथे ग्रह 10 एक मिनिट. 1 2 3 4 दशमस्थानात 5 कोणता 6 ग्रह आहे का? नाही नाही. नाही. तरी पण मग कन्या रास राशी. कोणती आहे? हा, मग कन्या. दशमस्थानी कन्या रास उदित झाली असून दशमेश बुध कुठे आहे तो? कुठे? कोणत्या स्थानात आहे बुध? तिसरा तृतीय स्थानी. दशमेश बुध तृतीय स्थानी. रास कोणती आहे तृतीयाला? कुंभ. हा, मग दशमेश बुध दशमस्थानी कन्या रास उदित झाली असून दशमेश बुध कुंभ राशीत तृतीय स्थानी आहे. कळलं कसं वाक्य बोलली मी? हा हा. आणि हे असंच लिहायचं, ह्याच्यात काही फरक ओके. नको. अल जोशी, तुम्ही लिखाण कराल ते नीट करा मोठ्या अक्षरात, म्हणजे त्या केलेलं आहे. दोघांना मिळेल. हा, ते फोटो हो, पाठवा केलेलं आहे. ग्रुपवर. पाठवतो. हा, फोटो पाठवा. आता दशमस्थान झालं, मग आता एकादश. तर आता एकादश स्थानात आता तुळ रास आलेली आहे, आणि तुळ राशीमध्ये कोण आहे? रवी आहे. बरोबर का चूक? नाही, रवी नाही, चंद्र. तुळ राशी चंद्र. हा, चंद्र. मग एकादश स्थानी, एकादशला लाभस्थान बोलतात. काय बोलतात? लाभस्थान. लाभस्थानी चंद्र उदित झाला आहे. लाभस्थानी तुळ रास असून तिथे चंद्र उदित झाला आहे, असं पूर्ण वाक्य पाहिजे. कळलं का? आता लाभानंतर कोणतं येणार स्थान? व्ययस्थान. 12व्या स्थानाला काय व्ययस्थान. बोलायचं? व्यय म्हणजे खर्च, व्ययस्थान. मग तिकडे कोणता ग्रह पडलाय? राहू. मग असं लिहायचं. आता व्ययस्थानात रास कोणती आहे? तूळ. नाही, तूळ व्ययस्थानात नाही, तूळ लाभस्थानात आहे. नीट बघा. वृश्चिक असेल मग. तुम्ही चुकीचं लिहिलंय, वृश्चिक असणार. काय आहे? 8 आकडा लिहा. हा, वृश्चिक. हा, वृश्चिक काय आहे. बोलता? मग व्ययस्थानी तूळ रास असून तूळ राशीत व्ययस्थानात वृश्चिक रास असून वृश्चिक राशीत राहू उदित झाला आहे. कळलं वाक्य? हा. आणि लग्नस्थान झालं ना वाचून. परत बोलू एकदा लग्नस्थानाचं. एकदा बोलते. हा. लग्नस्थानी धनुरास असून लग्नेश व चतुर्थेश गुरु मीन राशीत रवी सोबत युती योगात आहे. कळलं कसं वाक्य बोलायचं? हो, नाही, तुम्ही बोलून दाखवा हे वाक्य मला. मी गप्प बसते. बोलून दाखवा. हो, चुकेल फार तर. बोला स्वामी, तुम्ही बोला लग्नस्थानाचं. चुकलं तर चुकलं ना, आपणच आहोत की नाही. पण प्रॅक्टिस व्हायला पाहिजे ना वाचायची. हा, बोला. लग्नस्थानी धनु रास असून लग्नेश व चतुर्थेश गुरु रवी सोबत युती योगात आहे. रवी बरोबर युती आहे. कळलं ना? युती आहे ना, युती योगात. युती हा योग आहे. योगात. पूर्ण म्हणजे कसं माहितीये का? एवढं छान बोलायचं आणि लिहायचं ना, की कोणाचं बाप आला तरी चॅलेंज नाही करू शकणार तुम्हाला. एवढं लिखाण मस्त पाहिजे कुंडलीचं.
उद्या कन्सल्टिंग केलं ना एका कुंडलीचे 1000 रुपये मिळतील तुम्हाला. सोपं नाही, कठीण आहे. पण मी शिकवते ते मी अगदी अंतरात्म्यापासून तुम्हाला शिकवते. 7,500 भरलेले आहेत ना आपण हे शिकवायचे. माहितीये ना, नाव नाही घेत आता आपल्या गुरूंचं. मी बघा तुम्हाला किती छान शिकवते येण्यासाठी. बरं नोट्स पण दिल्या मी तुम्हाला सगळ्या, त्या फक्त मारा वाचा. आणि वैराट तुम्हाला आज ना वाचन हा. आमचं 58 पर्यंत झालं होतं ना, तर पुढचं वाचलं ते रेकॉर्डिंग झालंय, नाही ते तुम्ही स्वतः वाचा. कळलं काय? ओके ओके ओके. आता चालेल. बघा, आता पान क्रमांक ना नोट्सचं पान क्रमांक 64 काढा. 64 नोट्स मधलं हम्म. काढलं. हम्म. स्वामी तुम्ही वाचा जरा, ते बिचारे कामावरून डायरेक्ट आले ना, पाणी पण नाही ते वा प्यायला. हा वाचा. बरं. मी वाचतो मॅडम, फक्त हेच अजून थोडस कधीतरी जरा हे करायला पाहिजे. तुम्ही वाचा वाचन करा. ते वाचूनच येईल, मराठीत आहे, इंग्रजीत नाही. मी सांगते ना, मी एक्सप्लेन करते ना, करते की नाही. मी वाचू. हा वाचा वाचा करता. वाचा वाचा. हा. द्वादश जन्म लग्नाची लक्षणे. जन्मकाळी जी रास पूर्वेस उगवत असते ते जन्मलग्न व चंद्र असतो ती जन्मराशी होय. कोणत्या लग्नी जन्म असता कशी लक्षणे असतात ते आता सांगतो. 1. मेष लग्न, रक्तवर्ण, बांधा मध्यम परंतु हाडापेरांनी मजबूत, लांबट तोंड, तापट स्वभाव, चंचल वृत्ती, पित्तवात प्रकृती, अल्प श्रीसंग करणारा, अल्पहारी, भ्रमण करणारा, शूर, स्त्रीप्रिय, नोकरी करणारा, आर्जवी, मस्तकावर फोड किंवा तीळ, गर्विष्ठ, श्रेष्ठ, पाण्यापासून भय, अल्पसंतती, निर्द्रव्य. आता दुसरा. एक मिनिट. आता बघा, मेष लग्नाची माणसं असतील समोर तुमच्या, तर ती कशी दिसतील हे वर्णन केलेलं आहे. ह्याच्यात न समजण्यासारखं काय आहे श्रीपाद स्वामी? मेष लग्नाच्या माणसाचं वर्णन आहे. तुमच्या आजूबाजूला कोणी मेष लग्नाची तशी दिसतात का बघा, होमवर्क करायचा. ज्यांची मेष रास आहे ते उंच आहेत का, हाडापेराने मजबूत आहेत का, हुशार आहेत का, चंचल आहेत का, हे बघा. मेष रास चंचल आहे, चर रास आहे. कळलं का? हा आता पुढचं वाचा. दुसरी रास वृषभ लग्न, शुभ्र वर्ण, ठेंगणा, गर्विष्ठ, अविचारी, पराक्रमहीन, व्यर्थ रागवणारा परंतु भित्रा, शरीराने मजबूत, मान व ओठ जाड, मध्यम श्रीसंग, मध्यम संतती, वात प्रकृती, उदंड नाक व तोंड, बालपणी व वृद्धपणी कष्टी, बंधू वडिलोपार्जित धन व कुटुंब रहित, कंटक विषयी, नेहमी संचारी, खादाड, बहुकन्यक. झाल्या. तिसरी एक रास. मिनिट. वृषभ रास म्हणजे वृषभ म्हणजे बैल, बैलाचं चित्र असतं. बैल. बैल सारखा चरत असतो की नाही, बैल सारखा चरत असतो की नाही. मग वृषभ राशीची माणसं कशी असतात? खादाड, सारखं त्यांना खायला आणि पचवायला पाहिजे असतं. हा राशीचा स्वभाव आहे, म्हणून त्याला वृषभ म्हणून बैलाचं चिन्ह दिलेलं आहे. कळलं? पुढचं वाचा. 3 आकडा वाचा. आता 3 आकडा. मिथुन लग्न, बांधा उंच, सरळ वृत्ती, हिरवट वर्ण, शरीराने मजबूत, साधारण मांसल शरीर, उष्ण प्रकृती, मध्यम श्रीसंग व मध्यम संतती, विद्या व्यासंगी, नाक तोंड लांब व अरुंद, धारणा शक्ती उत्तम, जर स्त्री असेल तर नेत्र उत्तम, बोलणे चालणे डौलदार, जबरदस्ती धोरणी, सुबुद्ध, कुरळकेश, चतुर, शास्त्रज्ञ, सुंदर, गीतप्रिय. आता 5वी रास नाही, आता चौथी कर्क रास. रास. आता ह्यांना वाचू दे. चौथी श्रीपाद स्वामी पण त्यांना वाचू दे. श्रीपाद स्वामी वाचा. 4थी रास तुम्ही वाचा. कर्क लग्न,
वर्ण फिकट गोरा, बांधा कुश दिसण्यास अशक्त, कप प्रकृती दाताची कवळी जरा पुढे, गुप्त कारस्थानी विद्येची अभिरुची परंतु अपुरी विद्यार्जन, स्त्री लळपट ज्योतिष जाणणारा, मधुर भाषिणी भित्रा, सिंहस्थ लग्न, वात पित्त प्रकृती, भव्य शरीर, धट्टा कट्टा, छाती दंड वगैरे मजबूत, शूर व मानी स्वभाव, वर्ण तांबूस उग्र चेहरा, मोकळा मनाचा व निगडा छातीचा, गर्विष्ठ बोलण्यास दुसऱ्यावर छाप घाले बसविणारा, क्रोधी, उल्पक्रिय, यश कमी, दयाळू, स्थिर बुद्धी, कन्या लग्न, शीत प्रकृती, बांधा साधारण, उंच व निटसर, काळे केस, वर्ण निसगोरे, स्वभाव लाजाळू व मायावी, चालणे छातीप्रमाणे मंद व डुलभ, पुढे 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 करण्याची हौस परंतु पराक्रम, बेताच्या बुद्धी चांगली, हळू व खडतर बोलणारा, क्षणिक चित्ताचा, गंभीर व सौम्य दृष्टी, धर्मशीर, कलाकुशल, विद्याभियात, तूळ लग्न, उष्ण प्रकृती, सत्यप्रिय न्यायी, बांधा नीटनेटकेपणा का, उंच लांबट तोंड, वर्ण साधारण गोरा परंतु पुढे वृद्धापकाळी तांबूस दिसणारा, डोळे कळसर व सुंदर, आपले खैरे अल्पसंतती, संत ब्राह्मण यांचा सन्मान करणारा, समयी पदवीधर, स्वधर्मी, सौम्य, वृद्धापकाळी असुखी, निर्वेळ, वृश्चिक लग्न, कप प्रकृती, मध्यम, मी वाचते वृश्चिक लग्न. हा हा वृश्चिक लग्न, कफ प्रवृत्ती, मध्यम बांधा, शरीराने मजबूत, नागफुगीर, हट्टी स्वभावाचा, खट्याळ, बडबड करणारा, स्वतःविषयी फाजील गर्व, फाजील बोलणारा, वर्ण तांबूस, फेकडे पाय, बहुसंतती, विशाल नेत्र, विशाल वक्षस्थळ इत्यादी. वृश्चिक किंवा मकर लग्नावर जन्मलेली बहुतेक मनुष्य लोकप्रिय नसतात. चुकीचं आहे ना? आपले मोदी फेमस झाले. कमी फेमस आहे का मॅडम? धनु लग्न, उंच व शरीराने दांडगा, गौरवर्ण, छाती रुंद, लांबट चेहरा, उतार वयात टक्कल पडणे, उष्णपित्त प्रकृती, अति स्त्री सिंग, शिकार, घोडे यांची हौस, आहार मोठा, दिसण्यात प्रौढ, धार्मिक मन मिळावू. मकर लग्न, वात प्रवृत्ती, पिंगट वर्ण, उंच शरीर, चेहरा, मान व हनवटी, लांबट, ओबड धोबड, स्वभावाने आपमतलबी, स्वल्प स्त्री संग, स्वल्प संतती, आळशी, भटकणारा, मितभाषी, निर्भीड, लोभी, दयाहीन. म्हणजे मकर लग्नाच्या व्यक्ती अशा असतात. कुंभ लग्न, शरीराने उंच, मजबूत देकडा, उष्ण प्रवृत्ती, निरोगी, लांबट तोंडवया, शास्त्रज्ञ परंतु वक्तृत्व बेताचे, समय काढून तापट, स्वकार्य साधक, कुटुंब सौख्य, अल्पशहाणा, गुणवान, आपमतलबी, परधनांभिष लालाशी, अदूरदर्शी, सर्वांचे मन तुष्ट करणारा, सर्वप्रिय, परोपकारी. मीन लग्न, ठेंगणा, बांधा, हातपाय आखूड, फिकट, मांसल व बसका चेहरा, वर्ण गोरा, पाय फेफडे, अतिश्री सिंग, अतिसंतती, सौम्य स्वभाव, खाली मान घालून चालणारा, प्रवाही पदार्थाची आवड असणारा, छान चौकी, सुंदर, भव्य मस्तक, मोत्याचा व्यवहार करणारा, कांतिमान म्हणजे तेजस्वी. मीन राशीच्या व्यक्तीचे वर्णन आहे. आता देहासंबंधी ग्रहाचे परिणाम कोण वाचतंय? शेवटच्या पाण्यात आहे. त्याच्यानंतर जे आहे ना सगळं ते घटित चक्र वगैरे ते वाचायचे ते उद्या वाचू आपण. आता शेवटचं पान आज वाचू. हा, दीपक वैराट तुम्ही वाचताय? हा. पान क्रमांक 5. देहासंबंधी ग्रहांचे परिणाम. रवी, हृदय व त्यातील धमन्या, तसेच पुरुषाचा उजवा व स्त्रियांचा डावा डोळा यावर रवीची सत्ता असते. सर्व प्रकारचे नेत्ररोग, मूर्छा, पायात पेटके येणे, ज्वर पीडा हे रोग अनिष्ट रवीमुळे होतात.
पितृसुख वैद्यशास्त्राची आवड ही रवीपासून प्राप्त होते. लग्नी किंवा सप्तमात रवी असता डोके व डोळे मोठे असतात. तर दुसरा चंद्र, चंद्राचा अधिकार ते बंद करा माईक. चंद्राचा अधिकार मेंदूवर असून अनिष्ट चंद्रामुळे स्वभाव चंचल असतो. मिथुन, तुळ, मकर, कुंभ या राशींमध्ये जन्मकाळी चंद्र असता मनुष्य दूरदर्शी, दृढ निश्चयी, विचारी, शोधक, एकांतवास प्रिय, अत्यंत मेहनती परंतु संशयी असतो. वृषभ राशीच्या चंद्रामुळे मनुष्य हट्टी होतो. शुभचंद्र असता मनुष्य विश्वासू, सभ्य व सुहृदयी असतो. कृष्ण अष्टमी पासून शुक्ल प्रतिपदेपर्यंत जन्मलेले लोक मनाचे भित्रे, चंचल मनाचे, उतावळे व पश्चाताप पावणारे असतात. शीन चंद्रामुळे दुखणे येणे, वाढणे व चढ उतार होणे हे प्रकार घडतात. मंगळ, मंगळाची सत्ता मांसावर असते. शुभ स्थानी व तृतीय स्थानी मंगळ असता मनुष्य मर्दानी गुणाचा व धाडसी स्वभावाचा असतो. शरीर धिप्पाड, नाकपुड्या मोठ्या, डोळे रोगी व लाल, स्वभाव तामसी, आपमतलबी व सूड घेण्याची वृत्ती ही अनिष्ट किंवा रवियुक्त मंगळामुळे होतात. नीच गृही मंगळ असता मनुष्य अधर्मी, अन्यायी व निर्दयी असतो. 3-9 या स्थानी मित्रक्षेत्री उंचीचा व शुभग्रहयुक्त मंगळ असता मनुष्य धनाढ्य होतो. बुध, बुद्धीचा मालक बुध असल्यामुळे तो पाप ग्रहाने युक्त असतो. शत्रू क्षेत्री एकटा असता किंवा 4, 8, 12 या स्थानी असता बुद्धिभ्रम, वेड, अस्थिर मन हे विकार उत्पन्न होतात. लग्नी स्वग्रही बुध असता सुंदर शरीर असून भाषण, धोरणी व विनोदी असते. गणित, ग्रंथलेखन, वक्तृत्व, वेदांत हे गुण बुधापासून मिळतात. गुरु, गुरुचा अंमल ज्ञान शक्तीवर आहे. शुभ स्थानी गुरु असता मनुष्य निस्पृह, उदार, सदाचारणी, धार्मिक व न्यायी असतो. शरीर गौरवर्ण असून देह पुष्ट, नीटनेटके अवयव व काळेभोर पाणीदार डोळे असतात. गुरु पाप ग्रहाने पूर्ण दृष्ट असता ज्या स्थानी तो असेल त्या स्थानाचे अर्धवट फळ देतो. 3, 6, 12 या स्थानी असता पाप ग्रहाने युक्त किंवा दृष्ट गुरु असता अपुरी विद्या प्राप्त होऊन गर्विष्ठपणा वाढतो व असलेल्या विद्येचे तेज पडत नाही. सप्तम स्थानाचा गुरु अंधश्रद्धा उत्पन्न करतो. नवम स्थानी मीन राशीचा व पंचम स्थानी धनु राशीचा गुरु असता मनुष्य ग्रंथकर्ता होतो. शुक्र, शुक्राचा अधिकार वीर्य, रेत, गर्भाशय, जननेंद्रिय, कोठा, स्तन, कंठ इत्यादीवर असून तत्संबंधी रोग शुक्रापासून उद्भवतात. शुक्र नीचीचा, शत्रुक्षेत्री, पापग्रहाने दुष्ट किंवा युक्त असता मनुष्य भित्रा, दुष्कृत्य करणारा, स्त्रीवश, सर्वज्ञेचा डौल मिरवणारा व अविचारी असतो. शुभ स्थानी शुक्र असता तेजपुंज, नाजूक देह, डोळे पाणीदार, चैनी व क्षमाशील स्वभाव, औषधी जाणणारा मनुष्य असतो. आवाज मधुर व गायनाचा शौकी असतो. लहानशा संकटांनी घाबरणारा व कुत्सित असतो. धनस्थानी नीचीचा शुक्र नेत्रपीडा करतो. शनी, शनीचा अंमल मांड्या, कमर व स्त्रियांचा गर्भाशय यावर असतो. शनी षष्ठ स्थानी, अष्टम स्थानी किंवा पाप ग्रहाने युक्त असता काळपुळी, जलोदर, अर्धांगवात, अंतर्गळ, क्षय, दंतविकार हे रोग उत्पन्न होतात. स्त्रियांचे कुंडलीत शनी पंचमात अनिष्ट असता गर्भपात, वांजपणा, अल्पायू प्रज्ञा होणे हे दोष संभवतात. शनी पाप ग्रहाने युक्त किंवा दुष्ट नसता अनेक पुत्रांची प्राप्ती करून देतो. स्वामी तुमचं माईक बंद करा. मंगळाच्या दृष्टीत शनी फार वाईट परिणाम करतो. पापक्षेत्री लग्नी किंवा
2, 5, 6 या स्थानी शनी असता मनुष्य मुख दुर्बल, एकलकोंडा, परोत्कर्षणा सहिष्णू व नित्य उदास असतो. नीचेचा शनी नेहमी आपत्ती आणतो. पेज आता 66. झालं शेवटचं पाणी. बस बस. तर पुढचं वाचन आपण उद्या. मी काय म्हणते, सकाळी 10:30ला जमेल का? हा चालेल चालेल. तुम्हाला स्वामी नाही जमणार? असं नाही, ते पुजारी आहेत ना म्हणून त्यांना विचारते. सगळ्यांची परवानगी घ्यायची. नाही ठीक आहे, मग संध्याकाळी जमेल? कधी माईक उघडा, माईक उघडा. तुमचं माईक उघडून बोला, ऐकायला नाही. हा बोला. संध्याकाळी जमते 5 वाजता. हा चालेल, मग 5 वाजता. मी आपलं विचारलं म्हणजे संध्याकाळी भटकायला मोकळं. पण ठीक आहे, मी सगळ्यांचा टाइम घेऊन मग 5च चालेल. 5 ते 7 घेऊ, 2 तास. मग उद्या ना हे वाचन करायचं आपण. त्याच्यानंतर मग एक कुंडली तुम्ही ना काय करा, दीपक वैराट, तुमची कुंडली एस्ट्रोसेज वर काढा आणि ती बघून तुम्ही तुमच्या वहीत लिहा, तारीख लिहा. त्याच्यानंतर ह्यांची झालेली आहे अल जोशी, हो तुम्ही तुमची हो. कुंडली पण फोटो काढा एस्ट्रोसेज वरून लग्न कुंडलीचा आणि ठेवा. आणि मग हो, आपण हो. त्या सगळ्या कुंडल्या मी तोंडी एक्सप्लेन करीन, वाचन आणि दृष्ट्या पण ओके. सांगीन उद्या. हा मग ते झालं ना आपलं कम्प्लीट, हो हो 2 कुंडल्यांचं वाचन, की मग मी तुम्हाला तुमची तोंडी परीक्षाच घेईन. तोंडी घेईन परीक्षा. सोपे ठीक आहे. सोपे प्रश्न विचारीन. राशी स्वामी कोण आहेत असं सगळं विचारीन. चालेल ना? परीक्षा द्यायची ना का नाही? हो द्यायला पाहिजे जरूर आहे. द्यायची ना द्यायची माहिती ना? चालेल. जमलं तर लेखी पण मी पेपर बघते. मी द्यायची. जमला वेळ मला तर काढून ठेवीन. छोटा देणार, मोठा नाही देणार. तुम्हाला जेवढं शिकवलंय त्यातलंच. पण तेवढं रिव्हिजन होतं आणि मला पण बरं वाटेल की माझ्या विद्यार्थ्यांना हो, काय हो. आलं ते कळेल मला. ते काय मी कुठे मार्क सांगणार नाही. फक्त मग मी सर्टिफिकेट देणार मग नंतर. हा तुम्हाला सर्टिफिकेट देणार. त्याच्यानंतर हो, हो. मग तुम्हाला जर इच्छा असेल चालेल. तर ह्याच्या पुढचा अभ्यास आहे ज्योतिष विशारद. प्रवीणच्या पुढे विशारद, त्याच्यानंतर पुढे भास्कर आणि त्याच्यानंतर पुढे पंडित. तर पंडित पर्यंत बघा, प्रवास करायची इच्छा असेल तर माझ्या सोबत करा. मी तुम्हाला सगळं नॉलेज देणार. कळलं? नोट्स देणार आणि एक्सप्लेन पण करणार. मी करते की नाही एक्सप्लेन, का नाही करत? करते की नाही करत? हा बर. हो 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 करते. ते कळतंय ना तुम्हाला? हो. मी जे शिकवते ते. कळतंय. ते पुढचं आता हे सोपं आहे ना, म्हणून हे वाचून कळतंय मध्ये वाचला. मग आता पुढचा अभ्यास आहे तो जरा कठीण असेल, पण त्याचाही प्रवेश घ्या. त्याची फी पण मी अशी नॉमिनल ठेवीन, अशी 2,000 वगैरे ठेवीन, कारण तो जास्त अभ्यास आहे. तो काय असा लगेच 3 दिवसात नाही होणार. आपल्याला 1 महिना 2 महिने पण जाऊ शकतात. जसं जमेल तसं आपण सगळ्यांची वेळ विचारून ठेवू. हा हो तुम्ही 8ला येता, आपण 8:30चा टाइम अगदी, ठेवू. अगदी. 8:30 ते 10:30 असा ठेवू. हा आणि अगदी. जेवताना माईक बंद अगदी. ठेवून जेवा. हो हो नाही तर रेकॉर्डिंग मध्ये दिसाल. कळलं काय? अलाउड करणार, कारण तुम्ही नोकरी करणारी हो. माणसं आहेत. आम्ही काय घरीच असतो. मग आता आज एवढं पुरे. उद्या संध्याकाळी 5 वाजता जॉईन व्हायचं. 5ला जॉईन व्हायचं का 6ला? 5ला. बरं 5ला. चला मग 5ला अनंत लक्ष्मण जोशी. हो हो हा हो उद्या 5 हो वाजता जॉईन व्हा. आहे मी. उद्या हो. आता हे थोडा रेकॉर्डिंग उशीर झालं की होईल मी मला. पाठवते. हा हो ठीक आहे ठीक आहे. बाहेर कसं पडायचं?